त्र्यंबकेश्वर वैष्णव मेळावाचा उद्दिष्ट जो आहे, हेतू जो आहे, ते हेतू सांगण्याचं आपल्या मंडळाने माझ्याकडे जबाबदारी दिली. मी थोडक्यातच सांगणार आहे. आपला कार्यक्रम एक दोन कार्यक्रम कमी झाले तरी चालतील, परंतु ते कार्यक्रम व्यवस्थित व्हावेत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला जो साधू संतांचे विचार आहेत ते पोहोचावेत. वास्तविक पाहता मनुष्य धर्माचं जे महत्व जे आहे, ते मनुष्य धर्माचं महत्व एवढं महत्व आहे या मनुष्य धर्माचं, कारण की साधू संत सांगतात 184 योनी फिरून तुम्ही आपण हा उत्तम असा नरदेह तुम्हाला प्राप्त झालेला आहे. परंतु नरदेह प्राप्त झाला, पण कशासाठी तो नरदेह प्राप्त झाला आपल्याला, हे जर तुम्हाला आपल्याला मनुष्य धर्माला येऊन कळलं नाही तर साधू संत सांगतात तुम्ही आपण जे जन्माला आलेले आहोत, या जन्माला येऊन तुम्ही आपण जे सार्थक करायला पाहिजे ते जर केलं नाही तर जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमवले. वास्तविक पाहता तुमचा आपला मुद्दल काय आहे ते समजणं फार महत्वाचं आहे. मुद्दल याचा अर्थ असा, देह हे व्याजाने भेटलेला आहे. देह हे जो भेटलाय ते व्याजाने भेटलेला आहे. आणि मुद्दल जे आहे, मुद्दल म्हणजे तुमचं आपलं खरं स्वरूप. हा देह जो आहे शाश्वत नाहीये, हे तुम्हाला आपल्याला माहिती आहे. हा देह जाणार आहे, एक दिवशी तो काळाच्या ओघाने आपल्याला जाणार आहे. जो आला तो जाणार आहे, परंतु आपण आलोच कशासाठी मनुष्य धर्माला, काय कारणाशी आला तुम्ही येथे सांगा जडकरी मदनाते. बोलण्यासारखं साधू संतांनी एवढंच ओरडून सांगितलेलं आहे. पण तुम्हा आपल्याला जी गोष्ट साधन म्हणून दिलेली आहे, आणि साधन हे सांगा तुम्ही आता प्रवासाला निघाल्यानंतर गाडी भेटणं महत्वाचं का जागा भेटणं महत्वाचं? गाडी भेटायचं. मग तुम्ही आपण मनुष्य धर्माला आलो, मग याच्यामध्ये श्रीमंती पाहिजे का काय पाहिजे, महत्वाचं कोणतं? मनुष्य जन्माला येणं हे महत्वाचं का श्रीमंती महत्वाची? बरं, आता जन्माला आल्यानंतर कशासाठी आलो? श्रीमंत होण्यासाठी आलो का 184 योनी याच्यातून सुटण्यासाठी आपण आलेले आहोत? बरं, आता हे किती जरी कमवून ठेवलं आपण, घरदार जमीन जुमला गाड्या घोड्या, हे साधन आहे का साध्य आहे? तर बराचसा आज दिवसभर हाच विषयावर आपला चर्चा होणार आहे. मी फक्त एकच विनंती करू शकतो की हा जो तुम्हाला दिसतोय हा खेळ, त्रिगुणाचा खेळ जे आहे, हा जे दृश्य जगत दिसते आपल्याला, त्रिगुणाचा खेळ, दिशे गुणागुणी, याच्यात सुख नाहीये. हे साधन आहे, याची गरज आहे. घरदार जमीन जुमला गाड्या घोड्या हे साधन आहे. पण या साधना मिळून सुद्धा या साधनाकडनं काय साध्य करून घ्यायचे हे जर समजलं नाही तर जन्मा येऊन काय केले, तो मुद्दल कमवले, केली गाठोडीची नाची, पुढे भीकच मागायची. म्हणजे 84 लक्ष येवणीमध्ये तुम्हाला फिरावं लागणार आहे. प्रत्येकाला संधी भेटणार आहे बोलायची, परंतु थोडक्यात बोला. कारण की आज शिवाजी महाराज म्हणून तुम्ही आपण आज आहोत, आणि अजून किती दिवस राहणार हे बी सांगता येणार नाही. कारण की परत शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, पण आपल्याला असं वाटतं जन्माला यावं पण आमच्या घरात नाही यायला पाहिजे. शिवाजी महाराज यावं असं प्रत्येकाला वाटतं, पण दुसऱ्याच्या घरात यायला पाहिजे, आपल्या घरात नाही पाहिजे. कारण की शिवाजी महाराज बनणं सोपं आहे ना. वास्तविक पाहता शिवाजी राजे भरपूर झाले, हो राजे कितीतरी झाले, पण महाराज झालेत का? पण ते एकच आहे शिवाजी महाराज. त्यांच्यावर बोलण्यासारखं बरोबर आहे. आणि त्यांच्यावर मी एक विनंती करणार आहे, आपल्या भगत साहेबांना भाऊंना विनंती करणार आहे, थोडक्यात का होईना शिवाजी महाराजांबद्दल थोडं सांगावं. आणि प्रत्येकाने 2-2 मिनिटं 5-5 मिनिटं जसं सांगता येईल तसं सांगावं.
आता या ठिकाणी शारदाताई दोन शब्द बोलतील.